शौनकजी, या पूर्ण सांगीतिक प्रवासामध्ये वारी हा तसाच एक वारकऱ्यासाठीचा सांगीतिक असा प्रवास असतो. तो जो अधीर झालेला असतो वारकऱ्यातला जीव त्या विठुरायाला भेटण्यासाठी तो व्यक्त होत असतो वेगवेगळ्या अभंगातून, गीतांमधून, लोकसंगीतामधून. मुळात या वारीमध्ये कधी प्रवास करण्याची संधी तुम्हाला मिळाली का? आणि त्यातून तो जो सगळा प्रवास आहे तो अनुभवायचा कधी अनुभव आहे का? काय की अनुभव हे दोन प्रकारचे असतात. एक प्रत्यक्ष अनुभव आणि आम्ही गायक लोक हा वर्षभर अनुभव घेत असतो वारीचा. कारण आम्ही प्रत्येक कार्यक्रमात तुकोबारायांचे किंवा ज्ञानेश्वरांचे किंवा अजून संतांचे अभंग गातो. त्यामुळे आम्ही तुम्ही म्हणाल तर वर्षभर वारीतच असतो आम्ही. प्रत्यक्ष मला जायचा अनुभव नाही आला, कारण आम्हाला आता असं झालं की आषाढीचं वारी जर महिनाभर असलं, महिनाभर कार्यक्रम असतात. जवळजवळ रोज कार्यक्रम असल्यासारखं झालेलं आहे. म्हणजे बऱ्याच दिवस आणि मध्येच जाऊ शकत नाही, त्यामुळे जाता येत नाही. पण मी जसं सांगितलं की आम्ही दर कार्यक्रमात किंवा आमच्या लहानपणापासून इतक्या वेळ गायले गेलेत, गुरूंकडनं ऐकलेत ते अभंग की ते कुठे ना कुठे आमच्यात सामावलेले आहेत. त्यामुळे आम्ही नेहमी वारीतच डुलत असतो असं म्हणायला तुम्हाला हरकत नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.